आदर्श बँक ठेवीदार आज चांगलेच आक्रमक झाले। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तोडत संतप्त झालेल्या ठेवीदारांनी ठिय्या आंदोलन केलं। विभागीय आयुक्तांना भेटण्याची त्यांची मागणी होती। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या गेटवरून उडी मारत खासदार इम्तियाज जलील यांनी कार्यालयात प्रवेश केला। पोलिसांनाही धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला। अखेर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला। कोट्यवधी रुपये हे पतसंस्थांनी आणि बँकांनी त्यांचे घेऊन फरार झालेले आहे। मग जे नियम आदर्श डायरेक्टर्स आणि चेअरमॅन वर आहे, मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे, पैशाने खूप ताकदवर आहे, मग त्यांना काय अरेस्ट करण्यात येत नाही? मलकापूरचे, अजंताचे, देवाईचे, ज्ञानोबाचे, यशस्वीचे, कृष्णाचे काय हे साहेब की पैशामध्ये खूप ताकद आहे। आणि हे सगळे लोक किती गरीब आहे, म्हणजे 95 इयर्सची एक महिला आहे, एक महिलाचे 4 लाख रुपये आज रस्त्यावरती भीक मागत आहे। आज 6-8 महिने झाले गिरीश महाजन आणि दिलीप वळसे पाटील दोघांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना आश्वासन दिले होते की रस्त्यावर आश्वासन दिले होते की 1.5 महिन्यामध्ये आम्ही तुमचे पैसे परत करू। मग उल्लू बनवते का तुम्ही? तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही रात्री 3 वाजता परिपत्र काढू शकतो। मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा, तुम्ही लेखी आश्वासन द्या, लेखी आश्वासन द्या आम्हाला की 1 महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे करके। 1 मिनिट आम्ही इथे थांबणार नाही। सगळ्या लोकांना बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असणार। उल्लू बनवतो तुम्ही गोरगरीब लोकांचे। ती महिला जी आली होती 95 इयर्सची, फक्त 60,000 रुपये आहे तिचे, 60,000 रुपये। तिची आई असेल, कुणाची आई असेल ते, किती पोलीसवाल्यांचे पैसे, आर्मीचे 80% जे लोक देशाच्या आपल्या संरक्षणासाठी गेले होते त्या लोकांना फसवले। कोण जबाबदार आहे त्याचा? तर एका बाजूला आंदोलक कशा प्रकारे आक्रमक झालेले होते, इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर पोलिसांकडून करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।